नमस्कार. माप छोटं असो किंवा मोठं असो, तुमचं कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे. त्यामुळे छोटं माप असेल तर काय कटिंग मध्ये बदल केले गेले पाहिजे आणि मोठं माप असेल तर कटिंग मध्ये काय बदल केले गेले पाहिजे, सगळं आपण आज पेपर पॅटर्नवर शिकणार आहोत. कारण पेपर पॅटर्न जर तुम्ही परफेक्ट काढलं तर तुमचं ब्लाऊज कटिंग परफेक्ट होतो आणि अंगात ब्लाऊज व्यवस्थित बसतो. त्यामुळे पॅटर्न कटिंग करताना काय छोटे मोठे बदल करायचे हे आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. आता आज आपण छोट्या मापाचं बघूया. म्हणजे तुमची कप साईज जर नॉर्मल कमी असेल छातीच्या मापापेक्षा, तर तुम्ही कटिंग मध्ये काय बदल करून तुमचं पॅटर्न अगदी परफेक्ट बसवू शकता हे आज समजावून सांगणार आहे. त्यासाठी आपण इथे 36 छातीच्या मापाचा आज इथे पॅटर्न शिकणार आहोत. आता 36 छातीचा मापाचं ब्लाऊज आहे, पण तुमच्या छातीचा गोलवा अगदी कमी आहे, छोटा आहे, तर काय बदल करायचं हे समजावून सांगते. सुरुवातीला आपण इकडनं 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. हे जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्ही हे जे सोडलेलं अंतर आहे ते 2 इंच घ्यायचं आहे. सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. आपण ते कटोरीच्या कटिंगसाठी आपण हे अंतर वाढवून घेत असतो. आता ह्या पॅटर्न मध्ये पूर्ण कटिंग निघतं, म्हणजे साइड पीस, कटोरी आणि मागचा भाग निघतो. योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. बाकी पॅटर्न कपड्यावर आपल्याला कुठेही वाढवायचं नाहीये. कपड्यावर ठेवायचं कसं हे देखील समजावून सांगणार आहे. आता इथे घेऊया ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. शोल्डर मुंड्याची माप सगळी आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे. शोल्डर घेणार आहोत आपण 5.25 इंच. पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं. पॅटर्न बनवताना शक्यतो पट्टीचा वापर करा, म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे. त्यानंतर मुंडा खोली घ्यायची 5.5 इंच. हे 5.5 इंचचं पॉइंट केलं, पट्टीने अंतर जोडून घेतलं. इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा भागाला 9 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कपडा कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी चालेल. आणि सरळ हे खाली पट्टीने जोडून घ्यायचं. छातीपेक्षा जर कमरेचं अंतर खूपच कमी असेल तर इथे अंतर घ्यायचं कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. इथे जेवढं शिलाई मार्जिन तुम्ही वाढवलेलं आहे तेवढंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं. म्हणजे इथे 2 घेतलं तिथे 2च घ्या. इथे 1.5 घेतलं तर इथे आपल्याला 1.5च घ्यायचं आहे. आता मुंड्याचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला बाहेरच्या बाजूला द्यायचं 1.5 इंचावर मार्किंग, आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा द्यायचा मागच्या मुंड्याचा आकार. कारण दोन्ही भाग आपण इथे सोबत काढतोय, त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे. ह्या पॉइंट पासून द्यायचं 1 इंचावर इकडे मार्किंग केलं, 1 इंचावर इकडे मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत, आणि मध्यापासून 0.5 इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला द्यायचंय पुढच्या मुंड्याचा आकार. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर घ्यायची गळाखोली. गळाखोली घ्यायची आहे 2.5 इंच. पण ज्या ताईंना ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ही तयार शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. ज्या ताईंना शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे तर गळाखोलीचं अंतर वाढवायचं आहे. मात्र ह्या शोल्डरच्या मापात काहीही बदल करायचा नाहीये. बदल जो करायचा आहे तो ह्या गळाखोलीच्या मापात तुम्ही 0.5 इंचाने करू शकता. त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक 0.5 इंच शिलाई मार्जिन. पुढचा गळा आहे 6 इंच, 0.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. पट्टीने हा बॉक्स तयार करून घेऊ आणि कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा. आकार देताना पूर्ण हात तुम्हाला वरती पर्यंत नेण्याची गरज नाही. इथेच कोपऱ्यात दिला तरी आपला आकार अगदी छान तयार होतो. त्यानंतर योग पट्टीसाठी इकडनं 2 इंचचं मार्किंग केलं. काच बटन पट्टीकडनं फिटिंगच्या बाजूकडनं पण 2 इंचचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. आता तुमची जर कप साईज छोटी आहे तर इथलं अंतर 2 इंच घ्या. कप साईज जर मोठी आहे, छातीचा गोलवा मोठा आहे, कटोरा जर तुम्हाला मोठा काढायचा आहे तर इकडनं 2 इंच अंतर सोडायचं, आणि इकडनं 2 इंच न घेता इकडनं 1.5 इंचावर तुम्हाला मार्किंग करायचं आहे. पण आता आपण नॉर्मलच बनवतो. इकडनं 1.5 सोडले, इकडनं आपण 2 इंच हे मार्किंग करणार आहोत. आणि गळ्यापासून हे तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा कटोरी राऊंड. या पॉइंट पासून आपल्याला योगपट्टीच्या रेषेवर घ्यायचा कटोरी राऊंड. कटोरी राऊंड घ्यायचा 7.25 इंच. टेप अशा पद्धतीने तिरका धरायचा आणि इथे मार्किंग करायचं. हे जे मार्किंग आहे ते पट्टीने जोडून घ्यायचं. पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे.
कमी वेळात पेपर पॅटर्न तयार करण्याची ही सोपी पद्धत आहे. अगदी शाळा न शिकलेल्या ताईंना पण हे पॅटर्न कटिंग करून अगदी सोप्या पद्धतीने ते शिवू शकतात. हे जे आपण अंतर घेतलेलं आहे, ह्या अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला इथे 2 इंचाचं मार्किंग करायचं. हे कटोरीसाठीचं सगळं मार्किंग आहे आणि दोन्ही बाजूला हे अंतर जोडून घ्यायचं. त्यानंतर हा कटोरीचा गोलाकार देण्यासाठी मुंड्यातून आपण घेणार आहोत 1.5 इंचाचं मार्किंग आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा. कटोरीचा गोलाकार देताना हा साइड पीस कडनं वळवत द्यायचा आहे. या पॉइंटला आल्यानंतर आपल्याला हात वरती गळ्याजवळ जोडून घ्यायचं. इथे कुठल्याही प्रकारचं माप घ्यायचं नाहीये, फक्त मुंड्यातून आपल्याला हे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला हा कटोरीचा टक्स जो आहे तो टक्स शिवताना आपण आडवा 1.5 इंच घेणार आहोत आणि उभा टक्स आपल्याला 3 इंचापेक्षा जास्त मोठा शिवायचा नाहीये. ब्लाऊजच्या उंचीनुसार ह्या टक्सची उंची बदलत असते, लक्षात घ्या. ब्लाऊजची उंची जास्त तर टक्सची उंची जास्त, ब्लाऊजची उंची कमी तर ह्या टक्सची उंची कमी घ्यायची आहे. हे झालं आपलं पॅटर्न. आपण आता याचं कटिंग करून घेऊया, मग आपण बाहीचं पण कटिंग बघूया आणि योगपट्टीचं पण कटिंग बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत जा. हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता पुढच्या भागात जे आपण इकडे 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं हे मागच्या भागातून काढून टाकायचं आहे. कमी वेळात आपलं पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण घडीचा पेपर घेऊन आपण हे अंतर वाढवून पॅटर्न बनवत असतो. त्यानंतर इथे पुन्हा गळाखोलीचं अंतर घ्यायचं. गळाखोली घेतली 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. गळ्याची उंची आहे 10 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10.5 इंच. हा बॉक्स तयार करून घेऊया. वरतीपर्यंत आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी हात उचलायची गरज नाही, पण तुम्हाला इथे खालच्या बाजूला जर डीप गळा हवा आहे तर इथेच अंतर तुम्ही वाढवून घ्या आणि वरती गळाखोलीच्या अंतरापर्यंत जोडून घ्या आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्या. त्यानंतर खालचा टक्स घेताना आपण आडवा टक्स घेणार आहोत 4.5 इंच आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 1/2 इंचाने कमी. उभा टक्स आपण 4 इंचाचा घेणार आहोत. या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणारे लक्षात. कपड्यावर कटिंग करताना सगळे भाग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचे. फक्त ही जी कटोरी आहे ती कटोरी फक्त आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढतो तशा कपड्यामध्ये आपल्याला ही कटोरीचं कटिंग करायचं आहे, म्हणजे छातीचं गोलव त्या भागामध्ये व्यवस्थित बसतं. हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न झालं. आता याला योगपट्टीचं कटिंग कसं करायचं ते सांगते. ते कटिंग आपण डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालतं. आपण आज पेपरवर त्याचं कटिंग बघूया. योगपट्टीचं कटिंग अगदी सोपं आहे. योगपट्टीचं कटिंग करण्यासाठी इथलं अंतर घेताना कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन हे अंतर घ्यायचं. त्यानंतर दोन्ही बाजूला 3-3 इंचाचं मार्किंग करायचं. इकडे 3 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 3 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. या पॉइंट पासून पुन्हा वरती 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि आपल्याला हा या पॉइंट पासून योगपट्टीचा गोलाकार द्यायचा. आकार देताना अलगद हात आपला ह्या योगपट्टीच्या रेषेच्या खालून द्यायचा, म्हणजे आपली कटोरी जी आहे ती छातीवर चढत नाही. योगपट्टीमुळे कटोरी आपली परफेक्ट बसते. आणि याचं कटिंग करून घेऊ. हे झालं योगपट्टीचं कटिंग. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे.
नेहमीच्या पद्धतीने घडी माझ्या बाजूला आहे. घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन. बाही लांबीचं कटिंग करताना तुमचं जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर फोल्डिंगसाठी 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आता 5.5 इंचाची बाही आहे, 1 इंच ऍड केलं 6.5 इंच. इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भागाला 9 इंच हे अंतर खाली जोडून घेऊया. बाही बनवण्याची अगदी ही सोपी पद्धत आहे. बाही जोडताना कुठे कमी पडत नाही, बाहीला फुगा चुन्या कुठेही येत नाही. हे जे 9 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा 3 इंचाचा. बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलत असते आणि हे जे 3 इंच अंतर केलेलं आहे त्याचे समान 3 भाग केले, म्हणजे 1 इंच, 2 इंच आणि 3 इंच अशा तीनही ठिकाणी इथे मार्किंग करून घेतलं. हे अंतर पट्टीने जोडून घेते. फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग करायचं, घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा बाहीचा आकार द्यायचा. आकार देताना फक्त हे पॉइंट मॅच करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि ही जी उंच बाजू आहे ती ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे. त्यानंतर इथे दंडघेर अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. 5.5 इंच दंडघेर आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. आता 5.5 इंच कसं घेतला? पूर्ण दंडघेराच्या निम्मा. आता पूर्ण दंडघेर आहे 11 इंच, त्याच्या निम्मा आला 5.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. जर तुम्ही अंगावरून माप घेतलं तर तुम्हाला पूर्ण दंडघेर मिळतो आणि जर ब्लाऊज वरून माप घेतलं तर तुम्ही अर्धा दंडघेराचं माप मिळतं. त्यामुळे दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं. आता याचं कटिंग करून घेऊया. बाही जोडताना फक्त उलट सुलट करू नका. हे बाहीचा मागचा पुढचा भाग जरी तुम्ही उलट सुलट जोडला तरी तुमची बाही बिघडेल. त्यामुळे हा जो खोलगट भाग आहे ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार. सेम अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करा. संपूर्ण आपण ब्लाऊज याच्यामध्ये शिकलो आहोत. याला तुमच्या आवडीची अजून वेगळ्या प्रकारची तुम्ही बाही लावू शकता. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि छोटं माप आहे किंवा मोठं माप आहे तर कसा बदल केला गेला पाहिजे हे समजून घ्या. आणि कपड्यावर पॅटर्न ठेवताना सगळे भाग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचे. फक्त कटोरी कपड्यावर ठेवताना क्रॉस मध्ये कटिंग करायचं आहे. बाकी पॅटर्न कुठेही कपड्यावर काहीही वाढवायचं नाही. असंच्या असं आपल्याला कटिंग करायचं आहे, कारण आपण कटिंग शिकताना याच्यामध्ये शिलाई मार्जिन सगळं वाढून घेतलेलं आहे. त्यामुळे सेम पद्धतीने कटिंग करा. ब्लाऊज कसा बसला मला कमेंट करा. धन्यवाद.